आग्नेय दिशेला काय आहे, तर अग्निशक्ती आहे बघा, ती त्या स्वरूपात आलेली आहे. दक्षिण दिशेला वाराही स्वरूपात आली आहे. नैऋत्येला खड्गधारिणी स्वरूपात आलेली आहे आणि अशी ही माझी रक्षा कर असं म्हणलेलं आहे. पश्चिम दिशेला वारुणी आहे, वायव्येला तर हरणावर बसलेली आहे बघा, विराजमान झालेली आहे. तर हरणावर बसलेली देवी आहे. आता मिरजला आहे बरं का मृगादेवी म्हणून हरणावर बसलेली देवी आहे आणि सांगायचं म्हणजे अशा ही जी देवी आहे, ती माझी रक्षा करो असं तिथे म्हणलेलं आहे. आता तिथे पुढे काय म्हणलेलं आहे, की सांगायचं म्हणजे या 10 दिशांच्या त्या दिशेला ज्या देवी स्थानापन्न झालेल्या आहेत, त्या तिथे बसून किंवा माझ्याकडे येऊन माझी रक्षा करो असं सांगितलेलं. आणि मग त्याच्यानंतर काय सांगितलंय, उदींच्या पातुक कौमारी ऐशान्याम शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणी मे रक्षेत दस्ता वैष्णवी तथा. काय सांगितलंय की उत्तर दिशेला कौमारी आहे, ईशान्येला शूलधारिणी आहे आणि अशी ती देवी जिने शूल धारण केलेलं